आता लवकरच प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आपली तयारी म्हणजे मोदकाची असती। आता प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार वेगळे वेगळे मोदक बनवत असतं। तर आपल्या चॅनलवरती सुद्धा आपण मराठवाडा किचनमध्ये वेगळे भरपूर प्रमाणात मोदक दाखवलेले आहेत। त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकताय। आज आपण इथं ड्रायफ्रूटचे मोदक दाखवलेले आहेत। रेसिपी अत्यंत सोपी आहे। तर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्सना असा व्हिडिओ परिपूर्ण आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग आता आपण ड्रायफ्रूटचे मोदक करायला सुरुवात करूया। त्यासाठी इथं आपल्याला ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत। आता यामध्ये कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकताय। तर इथं मी पिस्ते, बदाम, काजू घेतलेले आहेत, खसखस घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे आणि खजूर घेतलेली आहे। तर याच्या बिया काढून आपण इथं खजूर वापरलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर इथं मी एक चॉप बोर्ड घेतलेला आहे। तुम्ही याची मिक्सरमध्ये पावडर करून घेतली तरी चालेल। आता इथं मी सुरीनं किंवा मग दुसऱ्या कुठल्याही कट करायच्या गटरनं तुम्ही व्यवस्थित हे कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर असे बारीक म्हणजे जाडसर भरड आवडत नसेल तर त्यामध्ये मिक्सरमध्ये तुम्ही याची भरड काढून घेतली तरी चालेल। इथे मी याचे छोटे छोटे काप बनवून घेतलेले आहेत। आता ज्या पद्धतीने आपण काजूचे काप घेतलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला सगळे म्हणजे इथं बदाम, पिस्ते, काजू याचे बारीक असे काप करून घ्यायचे आहेत। काप करून घेतल्यानंतर मोदक दिसण्यासाठी सुद्धा छान लागतो आणि जे जाडसर याचे कण असतात ते खाण्यासाठी अतिशय टेस्टी मस्त असे लागतात, क्रंची। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, तुपावरती मंद आचेवर आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत। सुरुवातीला बदाम टाका, मग त्यामध्ये काजू टाका। एक 5 मिनिट व्यवस्थित हे सगळं मिश्रण हलवून घ्या। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जो मी मोदकाचा उकडीच्या मोदकाचा व्हिडिओ दाखवलेला आहे, ते सुद्धा मोदक तुम्ही पाहू शकताय आपल्या चॅनलवरती। आता यामध्ये जी खसखस घेतली होती 2 चमचे आणि इथं समप्रमाणात नाही घेतलं तरी जे तुम्हाला ड्रायफ्रूट म्हणजे जास्त आवडतात ते तुम्ही जास्तीचे वापरले तरी चालतील। इथे मी 2 चमचे खसखस वापरलेली आहे। आवडीनुसार आपल्या कमी जास्त साहित्याचं प्रमाण केलं तरी चालेल। आता आपल्याला खसखस सुद्धा तुपावरती भाजून घेतल्यानंतर यामध्ये पिस्ते टाकून घ्यायचे आहेत। पिस्ते म्हणजे अगोदरच भाजलेले असतात, त्यामुळे इथं आपल्याला पिस्ते सगळ्याच्या शेवटी टाकून घ्यायचे आहेत। तर आता हे सगळं साहित्य आपल्याला 5 मिनिट व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही सुद्धा आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन पारंपरिक रेसिपीज बनतात त्या सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सुद्धा याचा घरी आस्वाद घेऊ शकताय। नक्की हे ड्रायफ्रूटचे मोदक करून बघा, अतिशय सोपे आहेत, अगदी 10 ते 15 मिनिटात म्हणजे बनतात। तर इथं मी आता डिश घेतलेली आहे आणि आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहे ते थंड करून घ्यायचे आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा अतिशय चविष्ट असा हा म्हणजे ड्रायफ्रूटचा मोदक लागतो। तुम्ही म्हणजे नेहमी सुद्धा हे करून लाडूच्या पद्धतीनं ड्रायफ्रूटचा लाडू आपण ज्या पद्धतीनं खातो त्या पद्धतीनं बनवून उपवासासाठी सुद्धा खाऊ शकताय। आता काय करायचं आहे, आपण इथं 2 वाट्या खजूर जी वापरलेली आहे ती आपल्याला एक 5 मिनिट मंद आचेवर परतून घ्यायची आहे। आता हे सगळं साहित्य परतून घेण्याचं कारण म्हणजे आपला जो मोदक आहे एक 10 ते 15 दिवस व्यवस्थित टिकून राहण्यास मदत होते। म्हणजे तुम्ही जे तुपावरती मंद आचेवर भाजून घेतल्यामुळे आणि तुपावरती खजूर, ड्रायफ्रूट भाजल्यामुळे एक खमंगपणा त्याला निर्माण होतो आणि चविष्ट असा मोदक, लाडू जे तुम्ही काही कुठला किंवा मग रोल बनवत आहात तो अतिशय चविष्ट असा लागतो। आता 5 मिनिट मंद आचेवर ही खजूर मी भाजून घेणार आहे। तुम्ही नक्की ही टिप्स फॉलो करा, म्हणजे भाजून जे मी इथं साहित्य वापरलेलं आहे ते, त्यामुळे अगदी चविष्ट असा मोदक बनतो। तर आपली इथं खजूर भाजून झालेली आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि ज्या डिशमध्ये आपण इथं ड्रायफ्रूट काढून घेतलेले होते त्यामध्येच आता इथं आपल्याला खजूर काढून घ्यायची आहे। आता सगळं हे मिश्रण आपल्याला हातानं थंड झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या मराठवाडा किचनमधले पदार्थ नेहमी सोपे असतात, अगदी कमीत कमी साहित्यात बनवण्याचा प्रयत्न असतो आणि कमीत कमी वेळात। तर नक्की तुम्ही म्हणजे सगळ्या रेसिपीज बनवत जा आणि बनवल्यानंतर कमेंट करून सांगत जा। तुमच्यासुद्धा म्हणजे मराठवाडा किचनच्या पद्धतीने रेसिपीज अगदी परफेक्ट न चुकता पहिल्याच प्रयत्नात व्यवस्थित अशा बनतायत का?
तर इथे बघा आता सगळं साहित्य मी व्यवस्थित हाताने आपल्याला चुरून घ्यायचं आहे. हे चमच्यानं किंवा मॅशरनं अजिबात मॅश करून घ्यायचं नाही. जी खजूर असती त्यामध्ये पूर्ण हे सगळे ड्रायफ्रूट, खसखस व्यवस्थित एकजीव झाली पाहिजे. तरच आपला मोदक, लाडू किंवा रोल मग व्यवस्थित खाण्यासाठी चविष्ट असा लागतो. तर हा मोदक शुगर फ्री आहे. यामध्ये ना गूळ, साखर आपण काहीही वापरलेलं नाही. गोड ही म्हणजे खजूर ही एक गोड असते, एक स्वतःचाच गोडपणा त्याला असतो. त्यामुळे इतर साहित्य काहीच वापरण्याची आवश्यकता लागत नाही आणि तूप त्यामध्ये टाकल्यामुळे आणखीन त्याची चव वाढते. आता इथं मी थोडासा याला तुपाचा हात लावून परत एकदा व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. आता जो साचा आहे तो इथं मी छोटा वापरलेला आहे. आता त्यामध्ये हे पूर्ण आपल्याला साहित्य टाकून घ्यायचं आहे. आता याला आपण तूप टाकल्यामुळे साच्याला आपल्याला म्हणजे तूप लावण्याची सुद्धा आवश्यकता भासत नाही आणि खजुरी सुद्धा थोडीशी तेलकटच असते, त्यामुळे त्यामध्ये तूप लावण्याची आवश्यकता भासत नाही. आता बघा सगळं हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि मोदक सुद्धा व्यवस्थित यामध्ये निघतो, अजिबात चिटकला सुद्धा जात नाही. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे सगळं साहित्य तुम्ही यामध्ये भरून घ्या. आता मी तुम्हाला दाखवते मोदक. अगदी अलगदपणे हा मोदक साईडला झालेला आहे. पाहण्यासाठी तर हा मोदक अप्रतिम असा दिसतो, पण खाण्यासाठी तर त्यापेक्षा चविष्ट असा लागतो. आता दुसरा सुद्धा मोदक याच पद्धतीनं मी तुम्हाला करून दाखवते. आता साच्यामध्ये न घालता सुद्धा तुम्ही हाताने जरी मोदकाचा याला आकार दिला तरी सुद्धा म्हणजे हे मोदक बनतात किंवा लाडवासारखा जरी याला आकार दिला तरी पण अप्रतिम चवीचे असे बनतात. पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असे हे मोदक तुम्ही बनवू शकताय आणि वेळ तर म्हणाल तर अगदी 5 ते 10 मिनिटं खूप याला पुरेसा वेळ असा म्हणजे बस होतो. तर इथं मी एक डिश घेतलेली आहे आणि या डिशमध्ये हे तयार झालेले मोदक मी ठेवलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही मोदकाची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवल्यानंतर तुमचे सुद्धा इतकेच परफेक्ट असे बनलेले आहेत का ते सुद्धा सांगा. नवीन जर असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला यापुढे कोणते मोदक रेसिपीज पाहायला आवडतील ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. आपण नक्कीच आपल्या मराठवाडा किचनमध्ये त्या रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न करूया. चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.